नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, तुम्हाला किचन थोडंसं वेगळं वाटत असेल तर मी आलेले आहे मम्मीच्या घरी, माझ्या माहेरी आलेले आहे। आणि मम्मीने आज माझ्यासाठी खास ती थालीपीठाची रेसिपी करणार आहे आणि ते मी तुमच्या सोबत देखील शेअर करणार आहे। तर त्यासाठी तिची तयारी चाललेली आहे, तर मी तुम्हाला तिची तयारी दाखवते। ते तिची तयारी चाललेली आहे, इथे ती कोथिंबीर नीट करायला लागलेली आहे आणि तिने आळूची पानं देखील आणलेली आहे। तर आळूची पानं जी आहेत तिनं भरपूर आणलेली आहे, तर ती म्हटली आळू वडे देखील करूया। तर ती तयारी मला करून देणार आहे फक्त, आणि थालीपीठाची जी थालीपीठ जी आहे ती मी करणार आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रीताज किचनला सबस्क्राईब नक्की करा। थालीपीठला आपल्या कोल्हापूर साईडमध्ये धपाटे म्हणले जातात आणि आपण धपाटे करणार आहोत, तर त्याला थालीपीठ देखील म्हणले जाते। तर मंडळी, आपली आता तयारी देखील झालेली आहे आणि मी हिरव्या मिरचीचा ठेचा देखील त्यासाठी करून ठेवलेला आहे। तर मंडळी, आता आपण पीठ मळायला घेऊयात धपाट्यासाठीचं। तर चला मंडळी, आता आपण सुरुवात करूया। तर मंडळी, इथे मी हिरवी मिरची, नंतर लसूण आणि थोडंसं आलं आणि जिरं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर आता हे आपण थालीपीठ करण्यासाठी त्यात टाकणार आहोत। पण हेच जे आपण ठेचा हात जो केलेला आहे हे परतून घेतलेला नाही, मी कच्च्या मिरच्या सर्व कच्चंच मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि हे देखील आपण हेच आळूवडीला देखील वापरणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण थालीपीठीचं पीठ मळून घेऊयात, म्हणजे धपाट्याचं पीठ मळून घेऊयात। तर इथे मी आळूची पानं देखील स्वच्छ अशी धुण्यासाठी ठेवलेले आहेत। तर ती पाण्यामध्ये आपल्याला एक 10-15 मिनिटे ठेवायचे आहेत, तोपर्यंत आपलं पीठ मळून होते। आणि पीठ मळून झाल्यानंतर मग आता आपण ह्याच्या काय करायचं, शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर लाटणं फिरून घ्यायचं, जेणेकरून त्याच्या शिरा पूर्णपणे दबल्या जातील आणि आळूवडी एकदम छान होते, तळून खाल्ली जातो तुम्ही, एकदम क्रिस्पी लागते। तर चला, आता मम्मीची चाललेली आहे बाकीची तयारी, तर मी तुम्हाला सगळी तयारी दाखवते। आणि तिने खाली पूर्ण सगळा धपाट्यासाठी केलेला पसारा आहे, तर तो मी पसारा देखील तुम्हाला दाखवते। आणि आता मी सध्या माझ्या युनिफॉर्ममध्ये आहे, कारण मी सासरी नाही, त्यामुळे मी तुम्हाला गाऊनमध्ये दिसणार आहे आणि व्हिडिओ देखील गाऊनमध्येच आपली शूट होणार आहे। तर चला, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया, थोडे थोडे मी तुम्हाला दाखवते। तर इथे मम्मीने आता घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। तर आपल्याला गव्हाचं पीठ 1 ते 1.5 वाटी होईल एवढंच घ्यायचं आहे। तर ती तिच्या अंदाजाने मळणार आहे आणि मी फक्त तिच्या रेसिपीकडे आता फक्त बघणार आहे। तर तिने एवढा सगळा पसारा केलेला आहे, तर मी आल्यामुळे तिनं आज ठरवलं होतं की आम्ही धपाटी करायची, मग तिनं सगळं तिचा घाट मांडलेला आहे आता धपाटी करण्यासाठी। तर आता तिनं इथं मळलेलं आहे। तर इथं तिने घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, जवळजवळ 2 वाटीच्या आसपास हे गव्हाचं पीठ असणार आहे। त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये ऍड करणार आहे ज्वारीचं पीठ। तर ती डबा शोधते, तिचे डबे तिलाच काही सापडत नाही, तर आता तिचा डबा सापडलेला आहे तिचा ज्वारीचा। तर हा डबा मी गव्हाचा जो आहे तो आता साईडला ठेवून घेते। त्याच्यानंतर तिने आता ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर ज्वारीचं पीठ आपल्याला धपाट्यामध्ये गव्हाच्या पिठापेक्षा जास्त घ्यायचं आहे, डबल घ्यायचं आहे। तर ती ज्वारीचं पीठ आता इथं ती चाळून घेत आहे। सगळे पिठं चाळून घ्यायची आहेत, जेणेकरून गव्हामध्ये किंवा ज्वारीमध्ये जो चोथा असतो तो थालीपीठामध्ये आला नाही पाहिजे। तर याच्यामध्ये मी आपलं जे डाळीचं पीठ आहे ते ऍड करत आहे, म्हणजे बेसन पीठ। तर आता मी तुम्हाला प्रमाण सांगते, जर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं असेल तर आपल्याला 4 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 वाटी आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे। आणि ज्वारीच्या पीठामध्ये आमच्या तांदूळ, ज्वारी दळत असतानाच आम्ही तांदूळ मिक्स केलेला असतो, त्यामुळे इथे मी थालीपीठामध्ये धपाटी करताना त्या पीठामध्ये तांदूळ मिक्स करत नाही। तर आता आपलं डाळीचं पीठ देखील चाळून झालेलं आहे, अजून थोडंसं मी याच्यामध्ये ऍड करते आणि एकदम असे खुसखुशीत अशी थालीपीठं होतात। तर आता आपलं पीठ देखील चाळून झालेलं आहे। आता मम्मी मळणार आहे, तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत ते सर्व मसाले ऍड करते। इथे मी घेतलेला आहे ओवा। तर आता ओवा आपल्याला थोडासा क्रश करून असा चुरडून टाकायचा आहे। त्याच्यानंतर जे हिरवी मिरची लसूणचा जो ठेचा मिक्सरला बारीक करून घेतला होता तो ऍड करायचा आहे। मिरची तिखट तुमच्याप्रमाणे ऍड करायचं आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तिखट ऍड करू शकता। त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण मसाले ऍड करणार आहोत। तर मसाल्यामध्ये काही नाही, फक्त थोडासा गरम मसाला ऍड करणार आहे आणि हळद ऍड करणार आहे। नंतर हळद देखील घेतलेली आहे। हळद थोडीशी जास्त प्रमाणामध्ये ऍड करायची, कारण धपाट्याला कलर एकदम छान येतो। त्याच्यानंतर थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ देखील ऍड करायचं आहे। आता इथं आपण सगळं मिक्स करून झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, थालीपीठ म्हटलं की आमच्या कोल्हापूर साईडला थालीपीठ म्हटलं की भरपूर अशी कोथिंबीर घातली जाते। तर आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपण थालीपीठ मळून घेऊया। तर मम्मी आता थालीपीठाचं पीठ जे आहे ते मळणार आहे। तर असं थोडं थोडं पाणी घालून मम्मी पीठ मळून घेत आहे आणि नंतर त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं
घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे, जास्त पातळ देखील पीठ आपल्याला मळायचं नाही. तर आता मम्मी थोडं थोडं मळून घेते आणि अशा पद्धतीने तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथं मम्मीचं पीठ मळून होत आलेलं आहे. तर थोडंसं घटसरच गोळा मळायचा आहे. ते तुम्हाला दिसत आहे तिचं थोडंसं पीठ मळून होत आलेलं आहे आणि असं सगळे मिक्स करून ती पीठ देखील मळून घेत आहे. चालू नाही केला ना कर तरी ते आपलं पीठ देखील मळून झालेलं आहे. तर आता हे पीठ आपण असंच भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आता आपण पीठ भिजतंय तोपर्यंत आता आपण आळूवडीची तयारी करूया. तर चला आता आळूवडीसाठी लागणारं साहित्य देखील मी तुम्हाला दाखवते आणि आता आपण त्याचं पीठ देखील भिजवून घेऊया. तर हे पीठ आपल्याला असंच एक अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे. इथे आता मम्मी माझी आळूची पानं धुवून घेत आहे स्वच्छ आणि ते आपल्याला पाणी नितळण्यासाठी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे आहेत. तर आता सगळी पानं ती धुवून व्यवस्थित स्वच्छ करून एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे. तर आता इथे आम्ही दोघी देखील पानं स्वच्छ धुत आहोत. तरी पानं स्वच्छ एकदम धुवून घ्यायची आहेत आणि त्याची देठ आपण नंतर काढणार आहोत. पहिल्यांदा धुवून पाणी नितळण्यासाठी ठेवायचे आहे. आता इथे आळूची पानं धुवून देखील झालेले आहे. तर आता आपण याचं लावण्यासाठीचे जे बॅटर आहे ते आता आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे आता आपण बेसन पीठ घेणार आहोत. तर तेवढ्या वड्यांना पावशेर तरी बेसन पीठ लागेल, म्हणजेच 1-2 वाटी तरी बेसन पीठ लागेल. तर इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता इथं ओवा घेतलेला आहे. तो ओवा क्रश करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे चुरडून टाकायचा आहे, जेणेकरून ओव्याचा वास वडीला एकदम छान लागतो. त्याच्यानंतर इथे हळद ॲड करायची आहे. हळद, थोडासा गरम मसाला, इथे गरम मसाला देखील ॲड करणार आहे आणि थोडेसे जिरे. आणि जो आपण ठेचा केलेला आहे तो फ्रेश ठेचा आहे, म्हणजे जेणेकरून आपण मिरची तळून केलेला नाही. तर कच्ची मिरची, लसूण हे आपण बारीक करून घेतलेलं आहे, तर ते ॲड करणार आहे. तर तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲड करायचं आहे. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही ॲड करू शकता. इथं मी हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि इथं मी चेचून घेतलेला लसूण घातलेला आहे, जेणेकरून वडीमध्ये जर असा लसूण घातला तर वडी टेस्टला एकदम छान लागते आणि त्याची टेस्ट देखील छान येते. तर अशा प्रकारे लसूण ठेचून देखील तुम्ही वडीमध्ये घालून बघा, एकदम मस्त वडी लागते. आणि वडी अशा प्रकारे केल्यानंतर कशी लागते हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करून हे पीठ तयार करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील टाकायचं राहिलं होतं. तर आता चवीनुसार मीठ देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण मम्मी मला हसते मी तुम्हाला सांगितलं राहिलंय म्हणून. तर आता राहिलं होतं ते मी ॲड केलेलं आहे. मीठ विसरायचं नाही, वडी खाण्यासारखी राहणार पण नाही. त्यामुळं कुठल्याही पदार्थामध्ये मीठ महत्त्वाचं आहे. तर मीठ पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं. तर मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ देखील ॲड केलेलं आहे. तर चला आता आपण याच्यामध्ये पाणी मिसळून घेऊया आणि याचं एकदम सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला वडीला देखील, आळूच्या पानांना देखील व्यवस्थित लावता आली पाहिजे, जेणेकरून त्याची वडी एकदम छान तयार झाली पाहिजे. तर असं सैलसर पद्धतीने आपलं पीठ देखील मळून घ्यायचं आहे. आणि मम्मी मला पाणी देत आहे, ती सांगते मला कशा प्रकारे याच्यामध्ये पाणी घालायचं, काय करायचं. आता इथं आपलं पीठ देखील अशा प्रकारे मळून झालेलं आहे. हे घरगुती पीठ नाही, हे दुकानचं पीठ आहे, त्यामुळे थोडंसं हे चिकट असं वाटतंय. मला वाटतं बहुतेक याच्यामध्ये थोडंसं काहीतरी दुसरं पीठ मिक्स असणार आहे. घरगुती आपण डाळीचं जे पीठ केलेलं असतं ते एकदम छान असतं आणि घरगुती पीठ असं चिकट होत नाही. तर हे पीठ थोडंसं चिकट होते, पण असं ते आता एवढं तेवढं बाहेरचं आणलं म्हटल्यावर चालायचं. तर आता हे सैलसर मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता हे आपण आळूच्या पानांना लावणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला आळूच्या पानाच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि ती पानं आपल्याला लाटून त्याच्या शिरा देखील मोडून घ्यायच्या आहेत. तर चला, बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण आळूच्या पानाच्या शिरा काढून घेऊया. तर आता इथे आपल्या आळूच्या पानाच्या आपण शिरा काढून घेऊयात. अशा पद्धतीने त्याची शिरा काढून घ्यायचे आहेत. पानं लहानच आहे त्यामुळे त्याला काही जास्त अशा शिरा ही झालेल्या नाहीत. अशा शिरा काढून घेऊन त्याच्यानंतर असं लाटण्यानं सगळी पानं लाटून घ्यायची आहेत, जेणेकरून त्याच्या शिरा बाकीच्या ज्या आहेत त्या पूर्णपणे मोडल्या जातील. तर आता हे बाकीचे जे आळूची पानं आहेत त्याचे देखील मी शिरा सगळ्या व्यवस्थित अशा मोडून घेते. आता इथे सगळ्या पानांच्या शिरा काढून झालेल्या आहेत. तर आता आपण जे हे केलेलं बॅटर आहे ते आता आपण ह्या पानांना थोडं थोडं लावून घेणार आहोत. तर माझ्याकडची पानं आहेत ती छोटी छोटी पानं आहेत, म्हणजे मम्मीने छोटी छोटी पानं आणलेली आहेत, कारण इथं पानच मिळाली नाहीत. मग थोडीशी मोठी थोडीशी छोटी अशी पानं आहेत. तर आपण व्यवस्थित अशी लावून घेऊया. तर पहिल्यांदा हे पान असं ठेवायचं आहे
आणि त्याच्यानंतर याला आपण हे जे बॅटर केलेलं आहे ते लावून घेणार आहोत. तर आता हे जे बॅटर केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे. तर आता हे आपण बॅटर याला लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. आणि जी छोटी छोटी पानं आहेत ती मी ह्याच्यावर ठेवून घेणार आहेत. मोठी जी 4-5 पानं आहेत त्याच्यावर, म्हणजे व्यवस्थित सगळं पानं बसली जाते. तर आता हे लावून घेऊया. छोटी पानं देखील मी याच्यावर अशी लावून घेत आहे, जेणेकरून वडीचे जे लेयर्स आहेत ते व्यवस्थित येतील. असे सगळीकडे व्यवस्थित मी छोटे छोटे पानं जे आहेत ते लावून घेऊयात आपण. हे 4 पानं एकदम लहान आहेत तर ती अशी लावून घेऊयात. आणि याला देखील आता हे आपण पीठ जे केलेलं आहे ते लावून घेऊयात. माझ्यावर तर येते का? आणि आता याचा रोल करायचा आहे. थोडंसं तीळ देखील सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. तर मम्मीने इथं तीळ देखील पसरून घेतलेला आहे. तर आता आपण याचा रोल करून घ्या. तर रोल आपण या साईडने करून घेणार आहोत. छान असा एकदम व्यवस्थित असा रोल करायचा आहे. रोल करताना एकदम टाईट रोल करायचा आहे, जेणेकरून आपली जी वडी आहे ते अजिबात सुटता कामा नये. तर अशा प्रकारे सगळ्या पानांना मी पीठ लावून घेत आहे आणि एकदम छान अशी आता आपली आळूवडी देखील तयार होत आहे. मम्मीची चाललेली आहे इथे आळूवडीला पीठ लावायची तयारी, आणि त्याच्यासमोर माझी छोटी मुलगी बसलेली आहे. तर ती बघत आहे कशी करते ते, आणि ती मदत देखील करत आहे तिला करण्यासाठी. तर दोघींची चाललेली आहे तयारी. आता इथं बघा आळूवडीला देखील पीठ लावत आहे. तर जे पहिलं आळूवडीला पानांना जे मी पीठ लावलं होतं ते चुकलं होतं माझ्याकडनं, त्यामुळे तिनं मला दाखवलं की पानांना पीठ कसं लावायचं आहे आणि वडी फोल्ड कशी करायची आहे. तर त्याच्यानंतर तिनं सांगत आहे, ती बोलत नाही व्हिडिओमध्ये, तर तिनं मुलीला सांगितलं की त्याच्यावर तीळ टाक म्हणून, आणि आता ती वडी फोल्ड करत आहे. तर माझ्याकडून चुकलं होतं वडी फोल्ड करताना. तर वडी अशी वरच्या साईडने फोल्ड करायची आहे, जेणेकरून त्याचे लेयर्स व्यवस्थित बसतात. अशा प्रकारे वडी फोल्ड करून घ्यायची आहे. तर ही जी वडी आहे ती माझ्याकडनं फोल्ड करताना चुकली होती, आणि हे 2-3 त्याच्यानंतर तिने केलेलं आहे. तर बाकीच्या देखील ती तशा प्रकारे वड्या पानांना हे ती पीठ लावून घेत आहे. तर अशा प्रकारे ती वड्या करत आहे. तर इथे आता आपल्या आळूवडीला व्यवस्थित पानांना जे आहे ते पीठ लावून झालेलं आहे. आणि या साईडला मम्मी जी आहे ती आपली जे इडलीचे भांडे आहेत, प्लेटा आहेत, त्यांना ती तेल लावून घेत आहे. कारण आपण जी पानं आहे ती आळूवडीची, हे ज्या वड्या केलेल्या आहेत त्या आपण इडलीच्या भांड्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील ठेवू शकता. तर आता इथे तेल लावून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण वड्या ठेवून घेऊयात. एका साईडला मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी आपलं गरम होते तोपर्यंत आपण भांड्याला तेल लावून घेऊयात आणि त्याच्यामध्ये वड्या ठेवून घेऊयात. ठेवू की. तर अशा प्रकारे वड्या व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या आहेत. तर अशा आडव्या देखील बसतील, असे पण बसतील बघ. हां, तर अशा ठेवून घ्यायच्या आहेत. दोन्ही प्लेटांमध्ये आपण आळूवडी ठेवून घ्यायची आहे. तर आता आपल्या इथे पाणी देखील थोडंसं गरम झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण या प्लेटा ज्या आपण वड्या ठेवलेल्या आहेत त्या इडलीच्या प्लेटा आपण याच्यामध्ये ठेवून घेऊयात. आणि याला झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं आपल्या वड्या चांगल्या आपल्याला शिजवून द्यायच्या आहेत. आता मम्मीनं पीठ मला थालीपीठाचं मळून दिलं होतं. धपाट्याचं पीठ जे आहे ते तिने मला मळून दिलेलं होतं. आता तिनं मला सांगितलं आहे तू कर म्हणून. तर आता इथं आपलं पीठ अर्धा तास झाला. आता पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे. इथे तुम्हाला दिसतंय पीठ आता भिजलेलं आहे. इथे घेतलेलं आहे मी पोळपाट, आणि इथे घेतलेलं आहे एकदम सुती रुमाल घेतलेला आहे. तुमच्याकडे कोणतंही सुती कापड असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे पाण्यात भिजवलेलं आहे. आणि आता आपल्याला ज्या आकाराची धपाटी करायची आहे त्या आकाराचा आता आपण रुमालची घडी घालून घेऊयात. कारण रुमाल खूप मोठा आहे, त्यामुळे मी अशा याच्या 4 पदरी रुमालाची घडी करून घेते. अशी घडी करून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित अशी. आणि गॅसवर मी तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे. एका साईडला मम्मीने केलेली आहे शेवग्याची आमटी, आणि आपली आळूवडी अजून इथे शिजत वाफलत आहे छान अशी. तर चला आता आपण थालीपीठ करायला घेऊया. तर थालीपीठ करण्यासाठी छोटासा असा गोळा घ्यायचा आहे, कारण आपण एकदम छोटी छोटी करणार आहोत. तर हा गोळा घेतलेला आहे. पहिल्यांदा रुमालाला भिजवून घेतलेला आहे, पण तरी पण थोडंसं पाणी लावून घेऊया. आणि हा गोळा आता याच्यावर छान असा थापून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे एकदम पातळ असे धपाटे जे आहेत ते थापून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते एकदम खरपूस आणि एकदम छान लागतात. जाडसर ठेवली तर थालीपीठ जे आहे ते मऊ होतं, त्यामुळे थोडंसं असं पातळ करायचं आहे. तर याच्यामध्ये थालीपीठ अशा प्रकारे एकदम पातळ करायचं आहे. तुम्ही जेवढं पातळ करशील तेवढं तुम्हाला धपाटे जे आहे ते एकदम खरपूस असं लागतं. तर चला, हे आपले जेवढे पाहिजे त्या आकारापर्यंत झालेलं आहे. तर त्याला अशा प्रकारे पिळं पाडून घ्यायचे आहेत. आता आपला तवा देखील गरम झालेला आहे, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून बघायचं आहे. तर आता तवा आपला गरम झालेला आहे. आता त्याच्यावर आपण जे थालीपीठ आहे ते आता आपण याच्यावर टाकून घेऊया. त्याला वरनं थोडंसं पाणी लावायचं आहे, जेणेकरून जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित निघलं पाहिजे. आता याला साईडने असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण देखील ठेवून घ्यायचं आहे. असं झाकण ठेवल्यामुळे आपले जे थालीपीठ आहे ते एकदम छान असं वापरलं जातं. तर अशा प्रकारे त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आता आपण ते थालीपीठ भाजून होते, तोपर्यंत आता आपण दुसरं करून घेऊया. छोटा गोळा घ्यायचा आहे. दुसरं थालीपीठ करत असताना परत देखील त्याच्यावर पाणी रुमालावर टाकून घ्यायचं आहे आणि असं थालीपीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही जेवढं पटपट थालीपीठ असं थापून घ्यायचं तेवढं पटपट ते पसरलं जातं. आणि जर तुम्ही हळूहळू करायला गेलात तर ते पटपट पसरलं जात नाही. त्यामुळे असं पटपट थालीपीठ थापून घ्यायचं. आळूची वडी आहे ती आहे. त्याच्यानंतर तिने इथे धपाटे देखील केलेले आहेत आणि एकदम खरपूस असे देखील धपाटे झालेले आहेत. त्याच्याबरोबर इथं दही आहे. तर मंडळी, हा धपाटे आणि आळूवडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ह्या धपाट्यामध्ये जे धपाटे जे केलेले आहेत ते माझ्या मम्मीनं प्रेमाने केलेले आहेत. आपल्या धपाट्यांमध्ये तिचं प्रेम आहे आणि मला असं वाटतं तिनं, मी आल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मी धपाटे खाल्लेले आहेत तिच्या हातचे. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा.